शिव सरजा निरसंक लूट लियो सुरती शहर बंकट करियाती डंक बंकट करियाती डंकट करियास संकट करी खल सोच्च चकित भरोच्च चलिय विमोच्च चकली खल टट्ठट ठई मन कट्ठट ठई सो रट्ठट ठल्लियो तत्तत दसी भाई मत्तत दबी भाई रद्दत दिल्लियो औरंग रद्दत दिल्लियो औरंग रद्दत दिल्लियो छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचा महासिनेमा सरसेनापती हंबीरराव हा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि या निमित्तानं माझ्यासोबत आहे या सिनेमाची टीम. तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये सगळ्यात आधी खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. तुमचा सगळ्यात आधी मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे की आता जो प्रेक्षकांकडून सगळीकडून बोलबाला सुरू आहे आणि दिग्दर्शनात जो अष्टपैलू आहे आणि ते सगळं आणि त्याबद्दल सगळ्यात आधी काय सांगाल की दिग्दर्शन आत्ताच तुमचा धर्मवीर सिनेमा आला आहे प्रेक्षकांना आणि तो प्रचंड गाजतो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आता हंबीरराव ह्या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे, तर या सगळ्या सक्सेसबद्दल काय सांगाल? खरं तर मी मराठी रसिक प्रेक्षकांचा आभारी आहे की त्यांनी माझे 4ही सिनेमे खरं तर डोक्यावर घेतले. पहिला देऊळबंद होता, दुसरा मुळशी पॅटर्न, तिसरा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आणि आता सरसेनापती हंबीरराव. तर हे खरं तर खूप छान वाटतंय की तुमचे सलग 4 सिनेमे हिट होतात, कारण ही सोपी गोष्ट नाहीये. बरोबर. एक सिनेमा कधी कधी कित्येकदा असं असतं की तुम्हाला जे यश मिळालंय ते चुकून मिळालंय, असं पण असू शकतं. दुसरं यश मुळशी पॅटर्न होतं, ते तर अजून अवघड असतं. बरोबर. तिसरं म्हणजे तुम्हाला मेंटेन करायचं असतं स्वतःला. चौथं यश हा खरा तुमचा गौरव सुरू होतो. त्यामुळं धर्मवीर तर जोरात डोक्यावर घेतलाय लोकांनी आणि आता तर स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव येत आहेत. तर मला खूप आनंद होतोय की मी दिग्दर्शन केलेल्या आणि लिहिलेल्या या माझ्या सिनेमांना रसिक प्रेक्षकांनी एवढं डोक्यावर घेतलं. मला तुम्हाला दोघांना विचारायचं, तुमची जोडी ही हिट आहे, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. पुन्हा एकदा तीच जोडी आम्हाला पुन्हा बघायला मिळणार आहे. पडद्यामागची केमिस्ट्री कशी असते? आता आम्ही बघत होतो मागे पडद्यामागे आमच्या ऑफिसमध्ये, पण ओव्हरऑल ऑफिसमध्ये जी आम्ही केमिस्ट्री बघितली ती आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची. आता ती तुम्ही सांगा. म्हणजे कशी पाहिजे तुम्हाला? आता तुम्ही पाहिलं की सगळं पण माझ्या प्रेक्षकांना नाही माहिती. नाही म्हणजे हे खोटारडे जरी पडद्यावरती किंवा सगळीकडे वाटत असलं की दया आणि पिट्या हे खूप रिस्पेक्ट वगैरे ते सगळं कॅमेऱ्याच्या समोर एरवी ते माझा घाम काढत असतात. हा तर लहानपणापासून म्हणजे अगदीच पहिली पासूनचे मित्र आहेत आम्ही. आणि दया इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन पासूनचा ते एकदम सगळे बहादर आहेत एकापेक्षा एक. काय रे? नाही नाही, पण आम्ही काय असं काही वेगळं काही वागत नाही. जे आहोत तेच वागण्याचा प्रयत्न करतो. पण रिस्पेक्ट हा रिस्पेक्टच असतो, त्यामुळे तो देतोच आम्ही. आणि तू वरत आहे, त्याला रिस्पेक्ट देणं आमचं काम पण आहे. आणि तू काय काय म्हणतेस? तुझा काय प्रश्न होता? केमिस्ट्री, तुमच्या दोघांची केमिस्ट्री पडद्यामागची पण जी आम्ही बघितली आहे प्रत्यक्षात ती लोकांपर्यंत पोहोचावी. ती मजा असते. आता मी तुझ्या कॅमेरासमोर तर ती मजा नाही करू शकत. पण केलं ना आम्ही ते की पडद्यामागे आम्ही आता न्यूज अँकर झालो होतो दोघं जण, तुम्हाला कसं की आमच्याकडे मुबलक वेळ होता, म्हटलं काहीतरी करूया, तर पटकन न्यूज अँकर झालो. तुम्हाला झी मध्ये येऊन कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतंय. माझा रोलच काढून घेतला. हे केलं आम्ही, ही आमची पडद्यामागची हे केमिस्ट्री. सिनेमात पण करतात, इतरांचे डायलॉग चोरून घेतात आणि लोकांना वाटतं मी यांच्यासाठीच सगळे डायलॉग लिहिलेत. असं काही नसतं. हे दुसऱ्या पात्रांना गंडवून त्यांचे डायलॉग घेतात. 2 सेकंद मला वाटलं की मी आता ह्या सिनेमात अशी आली यांच्या जागे आणि हे रिपोर्टर आले. नाही. तर आता गंमत अशी की सगळ्या माझ्यासोबतच आमचे सहकारी तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत आज आणि तेच खूप उत्सुक आहेत तुम्हाला प्रश्न विचारायला. तर आपण सुरुवात करूयात. इथे प्रशांत सोनार सर आहेत, त्यांना तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचा आहे. सर, तुम्ही चित्रपट चांगले करतात, एक इतिहासात जात आहेत. ऐतिहासिक भूमिका जेव्हा कराव्या लागतात तेव्हा त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो, कारण तेव्हा तुम्हाला स्वतःला प्रेझेंट करायचं नसतं, तर त्या व्यक्तीला करायचं असतं. याच्यासाठी तुम्ही काय खास तयारी करता? कारण सुरुवातीलाच बघितलं की भाषापासून सुरुवात होते, ती कशी केलीत? मुळात मीच याच्यात सरसेनापती हंबीररावांची भूमिका केली आहे. खरं तर मला ती करण्याची इच्छा नव्हती, कारण मला लेखन दिग्दर्शनातच जास्त रस आहे, तीच माझी आयडेंटिटी आहे. परंतु दोन्ही छत्रपतींचा सरसेनापती आपल्याला दाखवायचा होता आणि तो असा सेनापती जर जो तलवार फिरवायला लागला तर शत्रू चळाचळा कापायचा. तर अशा वेळी त्याची म्हणजे तुम्हाला अभिनय किती येतो याबरोबरच तुम्ही दिसता कसे हे खूप महत्त्वाचं असतं, कारण फिल्म
हे व्हिज्युअल मीडियम आहे. तुमचं दिसणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे मी सर सेनापती हंबीररावांचा रोल करतोय आणि माझी छाती आहे 22 इंचाची, तर असं चालणार नाही ना. हजारो शत्रू मारलेला तो योद्धा दाखवायचा, तर त्याचं मनगट कसं पाहिजे, त्याची छाती, त्याचे खांदे, तो किती काटक पाहिजे, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे शरीरयष्टी खूप मॅटर करते अशा वेळी. आणि ती कमवण्यासाठी मी 1.5 वर्ष जिममध्ये जात होतो. मिस्टर इंडिया महेश अगवणे पाटील आणि डायटिशियन आमचे श्रीपाद चव्हाण यांनी मला 1.5 वर्ष पोळी भाकरी भात असं काही खाऊ दिलं नाही. तेव्हा मी जी आत्ता दिसतीये भारदस्त शरीरयष्टी ती तिथं कमवली. हॉर्स रायडिंग, ते योद्धे घोड्यांवरती जगले ना, आणि आपण घाबरून घोड्यावर बसलोय. कॅमेरा कधी खोटं बोलत नाही, कॅमेरा खरं बोलतो. त्यामुळं घाबरून घोड्यावर बसलेला सरसेनापती कॉमेडी वाटलं असतं. म्हणून हॉर्स रायडिंग, आणि त्या लेवलची हॉर्स रायडिंग की 2 हातात तलवारी घेऊन शत्रूच्या मागं घोडा जोरात स्पीडनी पळवायचा आहे. तर ते सगळं ट्रेनिंगनीच येतं, आणि त्याच्यासाठी जे जे लागतं ते सगळं ट्रेनिंग. म्हणजे डाएट पासून आपण फक्त काय गप्पा मारतो, आमिर खाननी बघा दंगलसाठी कशी बॉडी केली, बरोबर, आपण काय गप्पा मारतो, अरे त्याची बॉलिवूड मधला तो नट बघा. मराठीमध्ये आता ट्रेंड बदलतोय, कारण आपली कॉम्पिटिशन तिकीट हे 250-300 रुपयाचंच आहे. RR ला पण, बाजीराव मस्तानीला पण आणि सरसेनापतीला पण. तर मला मराठी प्रेक्षक तेच 300 रुपये देणार आहे, पण त्याला पाहायचंय यांच्या तोडीचं सगळं. त्यामुळे सरसेनापती हंबीरराववर लुक म्हणजे व्हिज्युअल मीडियम मानून त्याच्यावर आम्ही खूप कष्ट केलं, आणि आपला सिनेमा कुठंच कमी नाही पडला लुकमध्ये. सगळी तयारी आपण त्या पद्धतीने केली. सर, महाराष्ट्राचा महासिनेमा म्हटलं या सिनेमाला खरं तर, आणि ते दिसतंय ट्रेलर आल्यानंतर तो भव्य दिव्यपणा. आणि हा तर यासाठी किती मेहनत घ्यावी लागली पडद्यामागे, आणि किती जण सेटवर होते, किंवा कसं मॅनेज केलं, आणि किती चॅलेंजिंग होतं हे सगळं? महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणण्याची 2 कारणं आहेत. एक तर कुठलाही सिनेमा बजेट वाईज आता ते आहेत. आपण ही बोलताना म्हणतो हा सिनेमा कितीत बनला, तो सिनेमा कितीत बनला. तर सरसेनापती हंबीरराव हा आजपर्यंतच्या बिग बजेट सिनेमामध्ये सगळ्यात वरती आहे. ओके. आणि तो बनण्यात संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम आणि धर्मेंद्र बोरा आमच्या त्या निर्मात्यांचा वाटा. शेवटी कसं आहे ग, सिनेमा करायची इच्छा सगळ्यांचीच आहे, पण त्यासाठी पैसे कोण लावतंय त्या ताकदीनं. मराठी सिनेमा महासिनेमा करायचा, समृद्ध करायचा म्हणजे काय करायचा, तर हिंदीच्या तोडीचा खर्चही केला पाहिजे ना. तो या निर्मात्यांनी केला. आता तो कसा झाला, ते कसं, तो हा क्रिएटिव्ह प्रोड्युसर होता. पिठ्या हा फक्त कलाकार नाहीये, तर एसाजी कंकांची भूमिका केली, पण तो खर्च करता आला पाहिजे ना. तसंही तो प्लास्टिक मोल्डिंग डायमेकिंगचा खूप मोठा बिझनेसमन आहे. पुण्यात त्याचे मोठे कारखाने आहेत, आणि अनेक प्लास्टिकच्या खेळण्यांची पेटंट्स ही त्याच्याकडे आहेत. त्यामुळे पैसा खर्च करायचा त्याला माहिती होतं. आमच्याकडे पैसाच नव्हता, आम्ही खर्च त्यामुळे त्यांनी तो पैसाही उत्तम खर्च केलाय, तो ते सांगू शकेल. हा, पैसा योग्य खर्च केलाय, कारण जे सिनेमात दिसणार आहे, ज्या ग्रँजरचं दिसणार आहे, त्यासाठी लागणारा पैसा योग्य ठिकाणी खर्च होतोय का नाही, आणि ही जबाबदारी माझी होती. बरोबर. म्हणजे आता तुम्ही सिनेमात पाहू शकता की आता स्वतः लेखक, दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता लिहिलेलं जे आहे ते आमच्याकडे जेव्हा येतं आलं, हे ग्रँजर आहे, तर आम्ही हबकलो होतो सगळे एकतर त्याच्यामुळं. आणि ते ग्रँजर दाखवायचं, ते खर्च. बरं, खर्च करायचा म्हणजे आहेत पैसे कोणाचे तरी आणि करायचं असं नाही होत, कारण आमचे निर्माते बिचारे इतके चांगले आहेत, त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याकडे दिलं होतं. म्हणजे एक उदाहरण फक्त देतो. आम्ही एक सिक्वेन्स केला, जो सिनेमाचा खूप महत्त्वाचा सिक्वेन्स आहे, बहादूरगडाचा चिसिंगचा सिक्वेन्स आहे. आणि सरांचं असं हे होतं की मला ते 200 घोडे पाहिजे. 200 घोडे? हा, खरे 200 घोडे, मल्टिप्लाय करून नाही. म्हणजे मराठीत पहिल्यांदाच असेल का? पहिल्यांदा. नाही. आणि घोडे पण कुठले, म्हणजे अजय देवगणनी तानाजी सिनेमात जो घोडा वापरलाय तोच घोडा आपल्या हंबीररावांनी पण वापरलाय. आणि तो पण किस्सा सांगाल की जे 2 घोडे होते, त्या घोड्याचं बजेट आपल्या म्हणजे सुपरस्टार पेक्षाही त्यांचा पट जास्त. आणि ते घोडे एसी ट्रक मध्ये यायचे, आणि शॉट दिला की ते घोडे एसी ट्रक मध्ये जाऊन बसायचे. आपले मराठी आर्टिस्ट आम्ही कसे झाडाखाली जायचो उन्हात, तसं नाही, त्याला एसी लागायचा, आणि एसीच लागतो त्या घोड्यांना. बरोबर.
त्यामुळं ते खर्चामध्ये ते आलं ना, पण आम्ही ते केलं आणि मुंबईवरून ते घोडे यायचे, वाई पसगणीमध्ये शूटिंग करायचे, AC ट्रकमध्ये राहायचे. त्यांचं खाणं पण असं प्रोटीन वगैरे म्हणजे असं काही काही दिलं, नाही. खा रे बाळा वाईतलं गवत, नाही. असं नाही, चालत नाही त्यांना ते प्रोटीन फूड लागतं, बरोबर. तेच ते खायचे. त्यामुळं आपण याच्यात कुठं कमी नाही पडलेलो, ते आपण सगळं दिलं. स्वतः चंदना मॅम आहेत माझ्यासोबत आणि चंदना मॅमनी काहीतरी ट्विस्ट ठेवलंय. तर सर आपला काय आहे? सर आपला महाराष्ट्र आहेत ना त्याच्यात अनेक ऐतिहासिक असे किल्ले आहेत, बरोबर, आणि आपल्या चित्रपटाची पार्श्वभूमीसुद्धा ऐतिहासिकच असल्यामुळे आम्ही तुमच्याबरोबर एक छोटासा गेम खेळणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे की एक हे सगळे आमच्याकडे किल्ल्यांचे फोटो आहेत, तर तुम्हाला फक्त ओळखायचं आहे. हां, सोपा की नाही गेम? पहिले कोण सांगणार? ओके, हां. चला. शिवनेरी. हो बरोबर आहे. आमच्या महाराजांचं जन्मच ठिकाण आहे. आणि म्हणजे तुम्हाला सांगतो, पंढरपूर, तुळजापूर, जेजुरी हे जितकं आपल्यासाठी श्रद्धास्थान आहे, तेवढंच मोठं श्रद्धास्थान हे. अगदी कारण बरोबर. आपला राजा, आपले छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्मला. जन्मलेलं आहे. हा दुसरा फोटो आहे. पिट्या ओळख बाबा. आपण हिंट पण देऊया त्यांना. हिंट द्यायची? सिंहगड. हो मग एकदम बरोबर. फोटो खूपच वेगळा काढला बरं का. हा ना, नाही, त्यांनी इकडनं काढलाय. हे काम केलेलं आहे आता वरती. सिंहगडाबद्दल काय सांगाल? हे बघा, ही पुण्यामध्ये जर परदेशातला जरी पर्यटक आला तर त्यांनी काय बघावं, तर आमचं सिंहगड पाहावं. कारण या सिंहगडाला राखण्यासाठी आमचे नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले आणि अशी लढाई लढले ज्या लढाईचा अभिमान जगात सगळ्यांना वाटावा. त्यामुळं सिंहगड हे पुणेकरांसाठी आणि संपूर्ण स्वराज्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा किल्ला आहे. हे अगदी सोपं आहे. जंजिरा. एकदम हे झोप आहे. इतकं अवघड होतं. बरं, आता खूप अवघड आहे. अरे बापरे. हा तुम्हीच सांगता का प्लीज कोणतं आहे, आम्हाला माहित नाही. असं होऊच जिथे शकत नाही. असा प्रताप घडला, जो प्रताप जगाला हेवा वाटावा असा आहे. आपण पैकीच्या पैकी मार्क्स देऊन टाकूयात. आम्ही येस. ये उलट थोडा अवघड किल्ले काहीतरी द्यायला पाहिजे होते. म्हणजे तुम्ही म्हणजे विसापूर मागच्या बाजूने द्यायला पाहिजे होता, तिकोना टॉप अँगलनी द्यायला पाहिजे होता. पण मग मजा अजून आली की नाही आली. तुम्हाला? ओके. पहिले टेन्शन आलं होतं. ठीक आहे. तर आता आपण पुढे जाऊयात. तन्मय आहे माझ्यासोबत आणि तन्मयला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. सगळ्यात आधी न्यूजरूममध्ये तुमचं स्वागत. झी 24 तासच्या जी सतत व्यस्त असते, धावपळ करत असते, अशा न्यूजरूममध्ये तुमचं स्वागत करतो. प्रवीणजी, देऊळ बंद धार्मिक चित्रपट, आध्यात्मिक चित्रपट, त्यानंतर आला सामाजिक संवेदनशील असा मुळशी पॅटर्न, त्यानंतर धर्मवीर राजकीय झाला, आता ऐतिहासिक येतो आहे. कुठली चित्रपट साकारताना, कुठला चित्रपट लिहिताना सगळ्यात जास्त आव्हानात्मक होता, कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला, आणि ऐतिहासिक चित्रपट सध्याच्या वातावरणात साकारताना जे काही अडचणी येतात, ज्या काही बाधा येतात, त्या सगळ्या डोक्यात ठेवून कुठल्या कुठल्या बाधा येऊ शकत होत्या ह्या चित्रपटात, त्याचा अभ्यास केला होता का, आणि त्याला कसं काय, म्हणजे त्याला कसे सामोरे गेलात? दुसरा प्रश्न, हे 4 जॉनर तर झाले, याच्या पुढचा चित्रपट काय असणार आहे? म्हणजे अगदी सायफाय वगैरे घेऊन येणार आहेत का प्रवीण तरडे आमच्या समोर, की पिट्याबाई आणि एलियनची गँग वगैरे असं काही येणार आहे का? वा वा वा. सगळ्यात मुळशी पॅटर्न हा मला अवघड नाही गेला, कारण ती माझ्या स्वतःची गोष्ट होती. म्हणजे माझ्याच गावातली गोष्ट होती ना. मी त्या गावातून आलेलो आहे, माझ्या आजूबाजूला अशा गोष्टी घडल्या, ती मी मांडली. धर्मवीर आणि हा ऐतिहासिक सिनेमा लिहिताना खूप अवघड होता, कारण इतिहासातले संदर्भ चुकता कामा नाहीत. एंटरटेनमेंट तर लोकांची व्हायला पाहिजे, ती डॉक्युमेंटरी पण नाही वाटली पाहिजे. कारण डॉक्युमेंटरीला लोक का 300 रुपये देऊन थिएटरला येतील. त्यामुळे धर्मवीर आणि सरसेनापती हंबीरराव हे माझ्यासाठी अवघड होते. आणि आजकाल भावना खूप अशा तीव्र झाल्यात लोकांच्या, आणि गुगलमुळे आणि ते हातातले काय ते मोबाईलमुळे प्रत्येकजण आता इतिहासकार आहे. आणि घरात जर प्रिंटिंग प्रेस असेल तर छापलं पण जातं स्वतःचं पुस्तक. असं असताना आपण काय वाचायचं, सरकार दरबारी त्या लिखाणाची काय योग्यता आहे, त्याला मान्यता आहे का,
कायदेशीर दृष्ट्या त्या लिखाणाला कितपत वेटेज आहे हे सगळं पाहून तुम्हाला प्रत्येक गोष्ट लिहावी लागते. आणि मनोरंजन तर करायचं आहे आणि ते मनोरंजन करताना इतिहासाची तर आपण छेडछाड करत नाही ना, हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं. भले भावना तीव्र झालेल्या असतील पण त्या भावना आहेत त्या जपाव्या लागतात. अशा वेळी ऐतिहासिक सिनेमा करणं अवघड आहे आणि तो आम्ही लीलया पार पाडला खूप अभ्यास करून आणि तो योग्य रीतीने पुढे पण आला. यालाच धरून एक प्रश्न होता. सिनेमॅटिक लिबर्टीचा आपल्याकडे उल्लेख होतो जेव्हा जेव्हा ऐतिहासिक सिनेमा येतो. तानाजीमध्ये पण तो झाला होता. ह्या सिनेमामध्ये सिनेमॅटिक लिबर्टी वापरताना कशा पद्धतीचा वापर करण्यात आला, ते काय डोक्यात होतं की ही लिबर्टी आपण वापरू शकतो? सिनेमॅटिक लिबर्टीचा आधार आम्ही कसा घेतला तर मला समजा यांचा सरसेनापती हंबीररावांना म्हणजे हंसाजी मोहितेंना छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सरसेनापती ही पदवी बहाल केली. कारण प्रतापराव गुर्जर नेरसीच्या लढाईत गेले होते नेसरीच्या, तर ते गेल्यानंतर अचानक हे करायचं होतं. तर त्यांना महाराजांनी कसं येऊन सांगितलं असेल, बाबा हंसाजी मोहिते तुम्ही आजपासून सरसेनापती हे घ्या तलवार आणि आजपासून त्या पदावर रुजू व्हा. बरोबर. पण आपल्याला सिनेमॅटिक लिबर्टी आम्हाला काय करायची होती तर आत्ता दिसणाऱ्या एवढ्या एंटरटेनिंग फिल्ममध्ये आपला तो सीन असा लक्षात राहील. मग आम्ही पहाटे 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे गश्मीर आणि मी आम्ही त्या तलावात उभे आहोत. समोरून सूर्य उगवून येतोय, त्या सूर्याला अर्घ्य देतोय शिवाजी महाराज आणि मी. आणि ते देता देता छत्रपती शिवाजी महाराज मला सरसेनापतीची पदवी बहाल करतात. म्हणजे घटना घडलेली ही साधी सिंपल असेल पण हे फिल्म इज अ व्हिज्युअल मीडियम आणि ते व्हिज्युअल मीडियम लोकांपर्यंत ताकदीनं पोहोचवताना लिबर्टी आम्ही एवढीच घेतो की ठिकाणाला या दिवाणखान्यात घडला असेल तर इथून उचलतो आणि नदीत आणतो, समुद्रात आणतो. कारण व्हिज्युअल मीडियम आहे. हे जर मी सिरियल असती तर तिथं केलं असतं कारण बजेट छोटं असतं, पण सिनेमाला बजेट मोठं असतं. त्यामुळं आम्ही चौकटी तोडून असं भव्य दिव्य त्याला करतो. हीच लिबर्टी. बाकी ऐतिहासिक संदर्भात तुम्ही लिबर्टी घेऊ शकत नाही आणि घेतली पण नाही पाहिजे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. पुढचा जॉनर कुठला असणार आहे? मी तुम्ही जर पाहिलं असेल तर मी एक जॉनर एकदाच करतो. म्हणजे मला ते मुळशी पॅटर्न झाल्यावर माझ्याकडे लोकांची रांग लागली होती की त्या पद्धतीचा सिनेमा, पण मी टाळला, मी केला नाही. आणि मग मी बायोपिक केली. तर मला बायोपिक करायचीच होती, तर नशिबाने मला आनंद दिघेंची बायोपिक आली. मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं, ऐतिहासिक करावं. शिवाजी महाराजांचा सिनेमा हे लहानपणापासून प्रत्येकाचं स्वप्न असतं. ती भव्यता ह्याच्यात आणली. मला ना प्रवीण तरडेकडे पाहिल्यावर जे वाटत नाही, मला ना रोमॅन्टिक लव्ह स्टोरी करायची. तर बघू मला ती लव्ह स्टोरी, पण आपली लव्ह स्टोरी पण ही अशी असेल की मजा येईल तुम्हाला पाहायला. पण तुम्ही आता म्हणालात की सैराट असेल म्हणजे नाही, सैराट हा लव्ह स्टोरी पेक्षा तो एक सामाजिक प्रश्न होता. सैराट म्हणजे शाब्दिक सैराट असेल असं म्हणायचं होतं मला. त्या दर्जाचा त्याच लेवलनी. आणि त्या पिक्चरचं माझं नाव पण ठरलंय, कोल्हापूर टू बुलढाणा व्हाया इस्राईल. नाव ठरलंय. म्हणजे झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह मिळालं. काढा अंदाज, बागायती शेती, कोरडवाहू शेती, इस्रायलची शेती. त्यामुळे बॅकड्रॉप हा शेती आहे पण रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. पण सर तुम्ही आता म्हणालात की मी एक सिनेमा पुन्हा करत नाही, पण जेव्हा मी धर्मवीर पाहिला त्याच्या शेवटी आम्हाला असं कळालं की धर्मवीर पार्ट 2 येऊ शकतो. तो सिनेमा तोच आहे ना. हां, सिनेमा कुठे बदलला? ओके. म्हणजे मी जर ती बायोपिक आहे आणि अजून कुठल्या तरी पॉलिटिशियन माझ्याकडे आला ना आमचं हे करा, तर तो झाला दुसरा पिक्चर. ओके. हा तोच पिक्चर आहे, त्याचा पुढचा भाग करणार आहे, नवा सिनेमा नाही. ओके, चालेल. आता आपल्यासोबत आहेत सुनील घुमे सर. तर सुनील घुमे सरांना मी बोलवते. सुनील या. प्रवीण तरडे म्हटलं की आम्हाला एकच आठवतं, आरा खतरनाक. पण प्रवीण तरडे आता एक ऐतिहासिक सिनेमा घेऊन येत आहेत. सध्या महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली तर सगळेच राजकारणी
महाराष्ट्रातल्या लोकांना इतिहासामध्येच घेऊन जात आहेत. म्हणजे तुम्ही बघा, सगळे इतिहासावर बोलत आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात काय झालं, औरंगजेबाचं काय झालं वगैरे, हे सगळं सुरू आहे. आणि जे भविष्य अंधारात दिसत असलं की माणसं इतिहासात घेऊन जातात. नाही, पण माझं म्हणणं असं आहे की सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यातले जे प्रश्न आहेत, जसं तुम्ही मुळशी पॅटर्नमध्ये एक सामाजिक विषय मांडला होता, तर असे जे सामान्य माणसाचे जगण्याचे प्रश्न आहेत, हे प्रश्न मराठी सिनेमा का मांडत नाही? इतिहास वगैरे आहेच आणि तो गेल्या कित्येक वर्षांपासून आपण वाचतो आहोत आणि कळतो आहे, पण त्याच्यातून आपल्या सामान्य माणसाने आज वर्तमानात काय घ्यायचं? मराठी जी सिनेमासृष्टी आहे ती या वर्तमानाकडे कधी लक्ष देणार? माझा मुळशी पॅटर्न तेच होता की शेती इकायची नसते, शेती राखायची असते. हेच आपण त्यातून सांगितलं. खूप मोठा सामाजिक प्रश्न मी माझ्या त्या सिनेमातून मांडला. आता झालंय कसं, 2 वर्ष माणसं इतकी पिचली आहेत, इतकी दुःखात आहेत, इतकी संकटांमध्ये आहेत. अशा वेळी पुन्हा संकटन सामाजिक प्रश्नच त्यांच्या समोर ठेवायचा, तर त्यांच्या 2 वर्षाच्या जगण्याची ती चेष्टा केल्यासारखी होईल असं मला वाटलं. तर माणूस त्या अडीअडचणीतून बाहेर येतोय, अशा वेळी त्याला थोडंसं काहीतरी छान त्यांच्या अस्मितेशी, त्यांच्या भावनांशी रिलेटेड दाखवावं, म्हणजे तो त्याचं दुःख विसरून थोडंसं मनोरंजन होईल. हाच याच्या मागचा निव्वळ हेतू आहे. अब हिंदुस्तान हमारा है, तो अचानक ये हम्बीरराव नाम की आंधी कहाँ से? ये आंधी है या कोई हल्की हवा? सह्याद्रीचा कडा श्वास रोखुनी खडा. सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हटलं की पराक्रम आणि स्वामीनिष्ठा या 2 गोष्टी आपल्याला प्रमुख वैशिष्ट्ये दिसतात. तुम्हाला हा सिनेमा करताना तुम्ही त्यांचा बराचसा अभ्यास केला असेल, तर याच्या व्यतिरिक्त काय त्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला हे करतात, भावतात? त्यांची कुटुंबवत्सल जी एक पद्धत होती, जॉईंट फॅमिली धरून ठेवलेली होती, आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर संस्कार करण्याची पद्धत. म्हणजे तारा राणी ज्या नंतर छत्रपती झाल्या, दृष्टिकोन बघा किती महत्वाचा आहे. तारा राणी एकदा भोंडला खेळत असतात. आता भोंडला पोरींचा आवडताच नाही हो, खेळणारच, पण त्यांना आवडलं नव्हतं. आणि त्याच्यात त्यांचा एक डायलॉग आहे, पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. आणि त्यांनी तिला भोंडला खेळणाऱ्या पोरींमधनं हकलून देऊन तालमीमध्ये तलवार फिरवायला नेली होती. कदाचित दृष्टिकोन हा असावा. स्वराज्याला त्या छत्रपती महाराणी तारा राणींनी पुढचे कैक वर्ष चालवलं. ही दूरदृष्टी एक बाप म्हणून खूप महत्त्वाची आहे. कारण आपल्या पोरी लेच्यापेच्या न राहता त्यांना त्यांची मनगटं पण आता फिरली पाहिजेत. का माहिती आहे का, त्यांच्या मनगटांमध्ये ताकद येत नाही तोपर्यंत मनापर्यंत ती जाणार नाही. हंबीररावांचा तो दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आणि वेगळा आहे. बाकी त्यांचा पराक्रम, त्यांचं युद्ध कौशल्य, त्यांची घोडेस्वारी, हे सगळं तुम्हाला सिनेमात तर दिसेलच. ओके, थँक्यू. यशवंत सरांना प्रश्न विचारायचा आहे. यशवंत सर तिकडनं मला मगतपासून खुणा होत आहेत. यशवंत सरांचा चेहरा पाहता काहीतरी डेंजर प्रश्न नाही ना घेऊन? नाही तरडे साहेब, खूप मला एक प्रश्न विचारायचा तुमच्या फिटनेस संदर्भात, की पिक्चरबद्दल नाही विचारणार, तुमच्या फिटनेसबद्दल विचारणार, की तुमची शरीरयष्टी भयंकरच पिळदाळ दिसते आणि फार म्हणजे डॅम पर्सनॅलिटी दिसते तुमची 2-3 पिक्चरमध्ये पाहिली. तर याच्यासाठी काही स्पेशल काही जिम वगैरे किंवा काही डाएट, काय तुमच्या तब्येतीचं रहस्य आहे? बघ, सगळ्यात महत्त्वाचं, मी निर्व्यसनी आहे. कुठलंही व्यसन नाही. मी खाण्याच्या वेळा खूप पाळतो. मी नॅशनल प्लेयर होतो कबड्डीचा आणि सॉफ्टबॉलचा मी महाराष्ट्राचा कॅप्टन पण होतो. त्यामुळं एव्हरी ॲक्टर मस्ट बी अन ॲथलीट फिलॉसॉफर, ही जी फिलॉसॉफी आहे ती मी पाळण्याचा खूप तंतोतंत प्रयत्न केला. या क्षेत्रात राहूनही मी माझा 1.5 तासाचा रोजचा व्यायाम कधी बुडवत नाही. अगदीच बुडला तर मी 13 सूर्यनमस्कार तरी घालतोच. त्यामुळं तो रोजचा 1.5 तासाचा व्यायाम आणि आहारावरचा कंट्रोल हाच मला फिट ठेवतो. त्यामुळं हंबीररावमध्ये तू माझी शरीरयष्टी पाहशीलच. ती कदाचित मी करू शकलो कारण व्यायामाचं शरीर होतं, खूप दिवसाचं होतं. त्यामुळं तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यातच दडलेलं आहे की एका दिवसात नाही ते झालेलं, ती खूप दिवसाचं ते करत आलोय कॉलेज काळापासून, आणि ते अजूनही मेंटेन केलंय आणि म्हणून ते तसं राहिलंय. आणि गावाला मी एकटा 4-4 बैलाचं पण आऊत धरायचो. अरे बापरे. त्यामुळे 4-4 बैल आवताला जपून
ढेकळं फोडण्याची जी मजा असते ना नांगराव, म्हणजे जे ग्रामीण भागातले त्यांना कळेल की नांगरावरती म्हणजे त्या ह्याच्यावरती मैंगावरती पोरं बसवायची आणि तो मैंग ढकळत न्यायचा, बैल ओढतात तो, त्याच्यात जी मजा आहे ना ती लहानपणात तो मैंग मी ओढायचो रे, अख्खा ढकलत न्यायचो, तर त्याच्यात ती मजा होती. शरीरयष्टी कदाचित तिथंही तयार झाली. मला तुम्हाला दोघांना प्रश्न विचारायचा आहे आता की प्रवीण सरांबरोबर तुम्ही काम केलंच आहे, पण दिग्दर्शक म्हणून त्यांनी पुन्हा तुमच्यासोबत काम केलं तर ओरडा वगैरे पडतो का? कारण त्यांच्या असं खतरनाक वाटतोच आम्हाला तसं. तर कशी असतात ते दिग्दर्शक म्हणून सेटवर? एरवी आम्ही मित्रच असतो, पण सेटवर गेलो की तो कम्प्लीट दिग्दर्शक असतो. तिथं कोणाला एक्सक्यूज नसतो, मला नाही, दयाला नाही आणि आणखी कोणाला नाही. कोणी हिरो असू दे, हिरोईन असू दे, कुणाला माफी नाही. चूक झाली की शिव्या आम्हाला ही खाव्या लागतात, पर्याय नसतो आम्हाला. पण ते पण आम्ही शिकलो. आता चौथा सिनेमा आम्ही एकत्र केला, कमीत कमी चुकायचं म्हणजे कमीत कमी बोलणी बसतात या एका आजारावरती. आणि रिपीट चूक नाही करायची, केली तर नवीन चूक करायची. नवीन चूक अलाउड आहे, जुनी चूक रिपीट नाही करायची. एक वेगळी स्कीम सांगतो. काय होतं सीन, आम्हाला तर सवयीचं आहे, आम्हाला माहिती आहे नक्की काय केलं म्हणजे गडबड होणार नाही, ती आम्ही जपतो. आणि म्हणजे सेटवरचं वातावरण नीट राहण्यासाठी आम्ही इतर कलाकारांना पण समजावतो हे सगळं, जरा तू हिशोबात राहा, काय होईल गडबड होईल सगळी, नाही तर ते जर सगळ्यांना घेऊन चालायचं असतं ना, त्यामुळे त्यांना पण सांगायचं ह्याचं पण सगळं जपावं लागतं. कारण खूप गोष्टी एकत्र चाललेल्या असतात आणि कसं टाइमपास करून चालत नाही, सगळं महत्त्वाची कामं, प्रोफेशनल ॲटिट्यूड तिकडे असायला लागतो. त्यामुळे कमीत कमी चुका करून चांगलं काम कसं करता येईल ते बघायचं. 12-15ची शिफ्ट संपल्यावर आम्ही मग मजा करतो, तेव्हा बोलता येतं तेव्हा सगळं. पण तिथे कामाशी काम ठेवणं हे फार महत्त्वाचं वाटतं आम्हाला. बाकी तुम्ही तुमच्या भूमिकेबद्दल सांगाल? मी बहिर्जी नायकांच्या टीममध्ये एक हेराची म्हणजे गुप्तहेराचा रोल केलेला आहे. नंदी नावाचं ते कॅरेक्टर आहे. ती फार मजेशीर मी व्यक्तिरेखा पार पाडली. म्हणजे तो मुघलांकडे पण असतो, तो हंबीररावांसोबत पण असतो, त्यामुळे ते प्रत्यक्ष पडद्यावर बघायलाच मजा येईल की अरे हा इकडे असतो, हा तिकडे पण असतो, हा नक्की काय करतो. आणि मी काही महत्त्वाचे संदेश पोहोचवण्याचं काम करतो. ते कसे काय हे आपण नक्की सिनेमात बघूयात 27 मेला. मी चित्रपटात येसाजी कंकांची भूमिका साकारली आहे. तुम्ही आता चित्रपटातच 27 तारखेला बघा की येसाजी कंक हे सगळ्यांना माहितीच आहेत, पण वेगळे येसाजी कंक आणि त्यांचा एक वेगळा पैलू हे तुम्हाला 27 तारखेला सरसेनापती हंबीररावमध्ये बघायला मिळेलच. सर आता अजून आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत, याला प्रश्न विचारायचा आहे. आधी तुम्ही धर्मवीरमध्ये डायरेक्टर म्हणून काम केलं, इथे पण तुम्ही डायरेक्टर आहातच, पण सोबतच तुम्ही इथे ॲक्टर म्हणून पण काम केलं आहे. तर तुम्हाला दोनपैकी चॅलेंजिंग काय वाटतं आणि दोनपैकी काय आवडलं आहे? नाही, मला डिरेक्शनच आवडतं आणि डिरेक्शनच चॅलेंजिंग आहे. ॲक्टरचं असं काही नसतं, शेवटी डिरेक्टर जो सांगतो तेच त्याला करायचं असतं, त्याच्या जुन्या अनुभवांच्या जीवावर. कारण अभिनय म्हणजे रिकॉल मेमरीमध्ये जाऊन स्वतःला जे पाहिजे ते सादर करायचं. नक्कीच अवघड गोष्ट आहे, पण दोघांचं जर कम्पॅरिझन केलं तर मला दिग्दर्शन हा खूप महत्त्वाचा विषय असतो. कारण सेटवरती पण फक्त डिरेक्टर चेअर असते, ॲक्टरची हिरो चेअर, हिरोईन चेअर असं काही नसतं, डिरेक्टर चेअर असते. कारण त्या चेअरमध्ये बसलेलाच माणूस त्याच्या वाईटाला आणि चांगल्याला जबाबदार असतो. त्यामुळे जिथं जबाबदारी आहे, म्हणून सिनेमा क्षेत्रामध्ये डिरेक्टरला क्रिएटिव्हिटीचे पैसेच मिळत नाहीत, पैसे मिळतात ते जबाबदारीचे. त्यामुळे ती जबाबदारी खूप महत्त्वाची असते. धर्मवीरमध्ये तर ती पार पाडलीच, इथेही ती पार पाडताना मी हिरो होतो हे मी सतत माझ्या एका बॅक ऑफ द माइंड ठेवलेलं होतं. त्यामुळं मी कॅमेऱ्याच्या समोर गेलो की मी नट असायचो आणि माझा डिरेक्टर महेश लिमये असायचा, म्हणजे DOP आपले. त्यामुळं तिथं मी ती गल्लत नाही करायचो. यांचे सीन असायचे त्यावेळी मी डिरेक्टर असायचो, पण माझ्या सीनला मला महेश लिमये करायचा. त्यामुळं ते एक अंडरस्टँडिंग होतं. आणि दिग्दर्शन हे केव्हाही चॅलेंजिंग आहे आणि इतकं सुंदर आहे, म्हणजे ते काम करतानाच आनंद होतो. म्हणून 24 तास जागलं तरी कधी कंटाळा येत नाही किंवा थकवा येत नाही, कदाचित तेच कारण असेल. एखादा मनोरंजक किस्सा असेल तुमचा आता सांगा. अरे सिनेमा करणं हे मनोरंजनच आहे, सगळंच म्हणजे रोज सकाळी 7ची शिफ्ट असते, त्यावेळी 6ला उठल्यापासून म्हणजे घोडे आलेत की नाहीत आणि घोडे तयार आहेत की नाही, मग घोडेवाला सांगतो थांबा घोड्यांचा नाश्ता व्हायचा आहे. जेव्हा हे ऐकतो ना तेव्हा अंगावर काटा येतो रे. आणि घोड्यांचा असं नाही ना रे पोह्याची एक प्लेट संपव आणि ये,
200 घोडे नाश्ता करत असतात म्हणजे समजून घे. हां, आणि त्यांना त्यांच्यावर चिडताही येत नाही कारण ते 1 हॉर्स पॉवर असतो, एक घोडा. त्यांच्यावर आपण काय चिडणार. त्यामुळं गमती जमती त्या असतात की सेटवरती नटावर तुम्ही ओरडू शकता, पण ज्यावेळी प्राणी नट म्हणून येतात त्यावेळी ते खूप अवघड असतं. आणि शूटिंग ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी करतं अरे हँडल करायला प्राणी सगळ्यात जास्त सोपं आहे. मैत्रीण आहे, मैत्रिणीला विचार. सर, हंबीर मूवीच्या तुम्ही स्वतः डायरेक्टर आहात, तर नेमकं सर हंबीरांची भूमिका तुम्हीच करायला तुम्हाला कसं सुचलं? मुळात मला करायचीच नव्हती. मला अभिनय विशेष काही असं आवडती गोष्ट नाही. भले मी थिएटर खूप केलं आहे, मी थिएटर आर्टिस्ट आहे, पण कसं असतं ना, आपण ज्या पात्र करणार आहोत निर्मात्यांचीच जर इच्छा असेल मीच करावं तर तिथं आपण काही करू. प्रोजेक्टच त्यासाठी घेऊन आले होते की म्हणजे ते संदीप मोहिते पाटील की हंबीरराव मोहिते आम्हाला तुम्हीच हवे. तरी मी प्रयत्न केला वेगवेगळ्या, म्हणजे मी नटांना, पण कुणाला हॉर्स रायडिंग येत नव्हती, ज्याच्याकडे शरीर यष्टी होती त्याला अभिनय येत नव्हता, ज्याच्याकडे दोन्ही होतं त्याला वेळ द्यायची तयारी नव्हती, मग मी मध्ये गॅप घेईल असं चाललं होतं. मग अशा वेळी मीच ते शिवधनुष्य अंगावर घेतलं आणि त्याचा फायदा असा झाला की वेळ जास्त गेला नाही, निर्मात्यांचा पैसा जास्त वाया नाही गेला. नाहीतर एका नटाची डेट ॲडजस्ट करताना काय होतं हे त्याच दिग्दर्शकांना विचारा ज्यांनी हे सहन केलंय. तो नट जातो, त्याचं मध्ये 2 दिवस सिरियलचं शूटिंग येतं, मग त्याचा 3 दिवस नाटकांचा प्रयोग येतो, 400,000 लोकांचं युनिट थांबवावं लागतं, मग गेलेलं टेक्निकल इक्विपमेंट परत आणा. तर अशा वेळी ते मीच केल्यामुळे प्रोडक्शनसाठी खूप ते फायद्याचं ठरलं. नाहीतर इतका मोठा महागडा सिनेमा आणि त्यात हिरोच्या डेट्स तुमच्याकडे नाहीत हे खूप अवघड झालं असतं. आणि मला जो अभिनेता पाहिजे होता किंवा मराठी प्रेक्षकांच्या मनात सरसेनापती कसा असावा हे जे काही होतं, म्हणजे मीच आता माझं काय सांगणार. माझ्या हिरोचं मी खूप कौतुक, धर्मवीरला जसं मी प्रसाद ओकचं कौतुक केलं कारण मी त्याच्याकडनं करून घेत होतो ना, पण इथं मीच माझं काय कौतुक करणार ते मराठी प्रेक्षकांनी सिनेमा पाहून ठरवलं. धन्यवाद सर. आपण पुढे जाऊयात. इथे देविका आहे. देविका ये. देविकाला तुम्हाला प्रश्न विचारायचा. हॅलो सर. सर, सेनापती हंबीरराव हा जो सिनेमा आहे त्याला महाराष्ट्राचा महासिनेमा म्हणून रिलीज करण्यात येत आहे, तर ह्यामागे तुमची काय कल्पना आहे, म्हणजे महासिनेमा ह्यामागे? महाराष्ट्राचा महासिनेमा आम्ही म्हणतोय ते गंमत म्हणून नाही किंवा पब्लिसिटी करायची आहे म्हणून नाही. आजपर्यंतचा मराठीतला बजेट वाईज सगळ्यात महागडा सिनेमा आहे सरसेनापती हंबीरराव. त्याच्यामध्ये जी दृश्य दिसत आहेत आता, संजय लीला भन्साळी बाजीराव मस्तानी आणि पद्मावत करताना, अरबाज खान दबंग करताना त्याचा DOP कोण असतो? महेश लिमये. मधुर भांडारकरचा DOP कोण असतो? महेश लिमये. या सिनेमाचा DOP महेश लिमये. जे टेक्निशियन असतात ते कोण आहेत? बॉलिवूडचे आहेत. फाईट मास्टर कुठला आहे? बॉलिवूडचा आहे. अजय देवगननी त्याच्या तानाजी सिनेमात जो घोडा वापरला तोच घोडा आम्ही ह्याच्यात वापरला आहे. आणि हे सगळं खर्चिक असतं, हे सगळं महागडं असतं. तर एवढं सगळं करताना लक्षात आलं की शेवटी बजेटवर खूप मोठी गोष्ट आहे, बजेटवर डिपेंड आहे हे सगळंच प्रकरण. आणि तो खर्च आम्ही तिथं केला आहे. 1200 पेक्षा जास्त ज्युनियर आर्टिस्ट रोज सेटवर असायचे. 450 तर रोजचं युनिट असायचं, प्रॉपर युनिट. 200-200, 300 घोडे असायचे. त्याच्यानंतर VFX जे हिंदीतले लोक करतात त्याच टीमकडनं VFX करून घेतलेलं आहे. म्हणून हा महाराष्ट्राचा महासिनेमा आहे. ट्रेलरमध्ये तुम्हाला त्याची चुणूक आली असेल की ट्रेलरमध्ये तो सादर करतानाच दिसतं की ती भव्यता काय. तर त्यामुळं मराठी सिनेमा आम्ही याला महासिनेमा म्हणतोय कारण हा मराठी सिनेमा आपल्याला जगासमोर घेऊन जायचा आहे की आम्हीही या ताकदीचा सिनेमा बनवू शकतो. परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट. पुढचा प्रश्न तुम्हाला शैलेशला विचारायचा आहे. सर, सिनेमामध्ये स्नेहल मॅडम लक्ष्मीबाईंचा रोल भूमिका साकारतात, तर तुमच्या डोक्यात आधीपासून होतं की मॅडमलाच या भूमिकेत घ्यायचं की
हे बघ, मी नेहमी बोलताना बघा अनेक मुलाखतीत बोलतो की माझी बायको माझी स्ट्रेंथ आहे. का माहितीये का, ज्यावेळी करिअरची सुरुवात झाली त्यावेळी माझ्यापेक्षा तिला बक्षिसं जास्त मिळायची. स्मिता तळवळकरांच्या सिरियलची ती हिरोईन होती. थिएटरवरती अभिनयाची प्रथम पारितोषिकं जिंकलेली होती. पण लग्न झाल्यानंतर ज्यावेळी मूल होण्याचं आम्ही ठरवलं त्यावेळी ती स्वतःहून म्हटली की प्रवीण, आपण आता चान्स घेतोय तर मी थांबते, कुणीतरी एकाने थांबलं पाहिजे. आणि तिने अभिनय थांबवला. किती दिवस? 10 वर्ष. ज्यावेळी मूल 10 वर्षाचं झालं ना, आता आमचा मुलगा 4वी-5वीत आहे, 11 वर्षाचा झालाय, 4वी-5वीत आहे, तेव्हा मी डिसिजन घेतला की नाही, तिने जे सॅक्रिफाईस केलं, एवढी गुणी अभिनेत्री असताना, धर्मवीरमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे, धर्मवीर मधल्या तिच्या कामाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रात होतं. प्रत्येक जण म्हणतोय कोण आहे नटी, कारण ती तेवढी सशक्त अभिनेत्री आहे. आणि माझं कर्तव्य एक दिग्दर्शक म्हणून हे असं आहे, तिने जर एवढं सॅक्रिफाईस केलंय तर तिच्या तोडीचं काम हे तिला देत राहावं. आणि धर्मवीर केलं, पाहिलंच तुम्ही, अप्रतिम केलंय. तुम्ही हंबीरराव पहा. हंबीरराव मध्ये तिने साकारलेली लक्ष्मीबाई मोहिते पाहिल्यानंतर कळतं तिच्या अभिनयाचा दर्जा काय. अजिबात माझी बायको किंवा पत्नी म्हणून मी रोल दिलाय असं वाटणार नाही तुम्हाला. हा रोल हीच करू शकते असं तुम्ही म्हणाल. तुम्ही धर्मवीरचं दिग्दर्शन केलं आणि दिग्दर्शन करताना किंवा दिग्दर्शकाकडे काहीतरी इगो असतो, तर तुम्हाला असं वाटलं नाही का की दिघे साहेबांची भूमिका मी करू नये, म्हणजे करावी, आणि तो अहमपणा म्हणजे तुम्ही केलीच नाही, तर तो इगो तुम्ही कसा टाळला, तो हावरटपणा कसा टाळला? हे बघा, जर इगो बाळगला असता तर सलग 4था पिक्चर सुपरहिट झाला नसता. सलग म्हणजे देऊळबंद मध्ये छोटी मुळशी पॅटर्न मध्ये मी करू शकलो असतं की, पण इंटरवलला नन्याभाई मरतो, लोकांना वाईट वाटलं होतं, आईला प्रवीण तरडे अजून पाहिजे होता राव. पण माझं मरणं तिथं गरजेचं होतं, कारण ओम भूतकरचा उदय मला दाखवायचा होता. डिरेक्शन करताना हीच अवघड गोष्ट असते, ज्यावेळी तुम्ही नट सुद्धा असता. म्हणजे जर मी दिघे साहेबांचा रोल घेतला असता तर मुळात मी फिजिकली सूट गेलो नसतो, कारण दिघे साहेब चनीने छोटे होते, बरोबर की नाही. आणि त्या रोलसाठी माझ्याकडे ऑप्शन होती ना, प्रसाद ओक. पाहिल्यानंतर आज तुम्हाला कसं वाटतं? हो, पण दिग्दर्शक असताना तुम्हाला वाटलं 100% वाटलं. काही लोक ओढून ताणून नाही, आणतात. नाही, 100% वाटलं होतं मला. कुणाला नाही वाटणार? आणि मी जर म्हटलं असतं मला तो रोल करायचा होता, मला कोण होतं अडवणार? मला कोण अडवणार होतं? मंगेश देसाई निर्माता होता, त्यालाही तोही नट आहे मोठा, त्याला वाटलं होतं करावं. पण असं नाही. सिनेमा करताना प्रमुख भूमिका ठरवताना हा माणूस त्या भूमिकेला किती न्याय देईल ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुळशी पॅटर्नचा ओम भूतकर आणि धर्मवीरचा प्रसाद ओक. कुणी असं म्हणू शकत नाही का दिला यांना रोल, यांनाच द्यायला पाहिजे होता असं म्हणतात. सरसेनापती हंबीरराव नंतरही तुम्ही पाहाल, तुम्हाला जर दुसरा कोणी वाटला की नाही बाबा ह्यांनी करू शकला असता तर तुम्ही तसं टाका, पण 100% न्याय दिलाय. आणि खरंच प्रश्न इंटरेस्टिंग आहे, हा मोह होतो आणि जेव्हा हा मोह टाळता येत नाही तेव्हा पिक्चर पडतो. आणि जर हा मोह जपला तुम्ही तर मग सलग 4था पिक्चर सुपरहिट होतो. त्याचं कारण ते असतं. तुम्ही चांगले दिग्दर्शक व्हाल हे याच्यावरून सिद्ध होतं. प्रयत्न तोच आहे बाबा. आता आपल्यासोबत कश्यप आहे आणि त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा. सर, तुम्ही तुमचा ट्रेलर बघितला मी मूवीचा. सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग ही खूप मला आवडली, VFX आवडलं त्यातलं. तर तुम्हाला म्हणजे मल्टी लँग्वेजेसमध्ये का बरं रिलीज करून नाही वाटला मूवी हा? बघ कसं असतं माहिती आहे का, आधी आपण पिकवलेलं पीक आपल्या मातीत विकता आलं पाहिजे. एकदा आपल्या मातीतली पीक आपल्या माणसांनी डोक्यावर घेतलं की त्याला आपोआप परक्या राज्यात भाव मिळतोच. त्यामुळं मराठी प्रेक्षकांची जबाबदारी ही आहे की आम्ही बनवलंय इंटरनॅशनल दर्जाचं, आता त्यांनी चालवलं पाहिजे. राजा मौली किंवा तिकडचे डिरेक्टर हे कुणाच्या जीवावर अभिमानाने बोलतात? फक्त त्यांच्या प्रेक्षकांच्या जीवावर. त्यांचा प्रेक्षक ही त्यांची गुर्मी आहे आणि ही गुर्मी जर टिकवायची असेल तर प्रत्येक राज्यातल्या प्रेक्षकांनी त्यांच्या सिनेमाच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मराठी प्रेक्षक मराठी सिनेमाच्या मागे उभा राहिला तर आम्ही ती गुर्मी करू. माझ्या प्रत्येक सिनेमाच्या मागे राहतोच. पण सरसेनापती हंबीरराव जसं तू म्हटला, DOP कॅमेरा ही त्याची ताकद आहे. आणि माझ्या धर्मवीरची पण ताकद तुला माहिती आहे का, प्रसाद हो की तुम्हाला हिरो दिसतो सगळ्यांना सगळीकडं आणि हिरोलाच नेलं जातं.
पण तो केदार गायकवाड म्हणून जो DOP आहे त्याला 4 माणसात आपण आणलं पाहिजे, त्याचं पण कौतुक केलं पाहिजे. कारण का माहितीये का, केदार गायकवाडनी केलंय ना तेवढ्या ताकदीने. आता हे बघ की तुमचे किती वेळ खांद्यावर कॅमेरा घेऊन करत होते. टेक्निशियनचं कौतुक झालं पाहिजे. आणि सगळ्यांनीच आपण हिरोचं लय कौतुक करतो. आजपर्यंत कुणीच विचारलं नाही धर्मवीरचा DOP कोण होता, कुणी केलं हँडल कॅमेरा, तर ते विचारलं पाहिजे. कारण त्याच्या दृष्टिकोनातून सिनेमा येतो. त्यामुळे तू बरोबर बोललास. आमचा महेश लिमयेनी पण खूप कष्ट घेतलेत आणि खूप अचाट काहीतरी मराठी प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न केला. आणि जाऊ ना आपण सगळ्या लँग्वेजमध्ये जाऊ रे, आणि 100% जाऊ. फक्त आधी आपल्या घरात तर ते मोठं होऊ द्या, नाही तर पोरगा आईनेच बडवलं आणि बाहेरच्या शाळेत नेऊन त्याला म्हणायचं हे बोर्डात आलं, असं कसं चालेल. शिवाजी महाराजांसारखा राजा कधीच कोणा एकाचा नसतो, तो एकाच वेळी समद्या रयतेचा असतो. पण त्याआधी स्वराज्यात ही संभाजी नावाची मोहीम जी उभी राहिली आहे त्याचं काय? संभाजीला समजून घेण्याकरता तुम्हाला तुमचं काळी शिवाजीचं करावं लागेल. कारण संभाजी पुन्हा एकदाच माफ करतो, नंतर गुन्हेगार साफ करतो. मी आता औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला नाही जाऊ देणार. इथेच कुठेतरी सह्याद्रीच्या कुशीत झोपवणार. त्याला खड्ड्यापर्यंत आणायची जबाबदारी माझी. तुमच्यासारखा मामा प्रत्येकाला मिळो. अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीवर पाहिजे, कुठंतरी पाठ ठेवू नये. जाता जाता आमच्या तुम्हाला एक गंमत सांगायची आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. कोइन्सिडन्स म्हणायला हरकत नाही. आमच्या ऑफिसमध्ये पण एक हेमाली मोहिते नावाच्या अँकर आहेत आणि तिथपर्यंत आपण गेलंच पाहिजे या सिनेमासाठी. तर हेमाली मॅम प्लीज या. हेमाली मॅमना तुम्हाला प्रश्न विचार. मी हेमाली मोहिते आणि खूप खूप अभिनंदन. ही व्यक्तिरेखा तुम्ही सिनेमासाठी निवडलीत याबद्दलही. मुळात आत्ताच्या राजकारणातली परिस्थिती पाहता तुम्ही हंबीरराव हा सिनेमा करताना त्या व्यक्तिरेखेचा निश्चितच अभ्यास केला असेल. तर मग हंबीरराव यांच्याकडून आत्ताच्या राजकारणातल्या पिढीने काय शिकण्यासारखं आहे असं वाटतं? अरे बापरे, इतिहासातल्या प्रत्येक पात्राकडनं सध्याच्या राजकीय वातावरणात खूप काही शिकण्यासारखं आहे. पण आजकाल आवडत नाही रे कुणाला काय असं बोललेलं किंवा स्पष्ट बोललेलं. तेवढं स्वातंत्र्य राहिलेलं नाही आहे की आपण काहीतरी मनमोकळेपणाने बोलावं किंवा कम्पेअर करावं. लगेच भावना दुखवतात किंवा काय काय काय. त्यांनी तशी परिस्थिती केली आहे. पण गोष्टी सोडून द्यायला शिकल्या पाहिजेत. हंबीररावांनी ते केलं. ज्यावेळी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करायचा असा प्रस्ताव आला त्यावेळी त्याचा न करता त्यांनी शंभूराजांचा राज्याभिषेक केला. कारण सामाजिक भौगोलिक परिस्थिती खूप वेगळी होती त्यावेळी. गोष्ट सोडून देता आली ना सध्याच्या राजकारणात आजकाल लय पकडून ठेवतात. पूर्वी बघ ना ज्यावेळी हे व्हायचं की पवार साहेब हे बाळासाहेबांचे मित्र असायचे. म्हणजे भाषण एकमेकांवर ते टीका करायचे, टिप्पणी करायचे. पण नंतर पवार साहेब आणि बाळासाहेब एकमेकांशी गप्पा मारायचे, एकमेकांना टाळ्या द्यायचे, टीका करायचे, हास्यविनोद करायचे, एकमेकांच्या घरी जायचे. ते कमी झालंय सध्याच्या राजकारणात. छोट्या छोट्या गोष्टी पकडून ठेवतायत. तर असं झालं पाहिजे की फडणवीस साहेबांनी गेलं पाहिजे उद्धव साहेबांकडे कधीतरी जेवायला किंवा अजितदादांनी गेलं पाहिजे चंद्रकांत दादांच्या घरी चहा प्यायला. कसं झालं पाहिजे माहितीये का, राजकारणात राजकारण तुमच्या जागेवर. पण ना ते सगळं विसरून माणूस म्हणून किंवा महाराष्ट्राचे शिलेदार म्हणून सगळ्यांनी ते राजकारण बाजूला ठेवून मोकळ्या वेळात एकत्र आलं पाहिजे. काय होईल, एक समृद्ध राजकारणाची परंपरा निर्माण होईल. खूप कडवं आणि कडवट झालेत सगळेजण. तर इतकं कडवट होण्यात अर्थ नाही. कारण शेवटी चर्चा मराठी माणसाची होते देश पातळीवरती. त्यामुळे आपण सगळ्यांनी राजकारणाच्या वेळी राजकारण पण नंतर माणूस जपला पाहिजे. शेवटी काय का माणूस जपणं जास्त महत्वाचं आहे. माणूस जपला पाहिजे. आणि सरसेनापती हंबीरराव चित्रपटात हंबीररावांनी ते शिकवलं. आता तू मोहिते म्हणून तुला सांगतो, तुला तर खूप आवडेल डायलॉग. नक्की. हंबीरराव शेवटची लढाई लढायला चाललेत आणि बायका ओवाळायला येतात. त्यावेळी हंबीरराव म्हणतात की इथं जर तुम ओवाळत बसला आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर कुणाला तोंड दाखवू. उद्या लढताना जर मी सीमेवरती पडलो तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घ्या आणि सीमेवर जा, पण स्वराज्य राखा. तर हे आपले सरसेनापती होते ग.
मी तिथं लढता लढता पडलो तर हातात ओवाळणीची ताटं घेऊन बसू नका. खरंय. ठेवलेल्या तलवारी उचला त्या परजा आणि सीमेवरती जाऊन लढा. आपण मराठी या पद्धतीचे आहोत म्हणून सिनेमात डायलॉग आहे, परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट. नक्की. केवळ मोहित्यांच्याच लेकीनी नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच लेकीनी ही लढवय्या बाणायला हरकत नाही आहे. खूप खूप धन्यवाद आणि आमच्या पूर्वजांवर हा सिनेमा तुम्ही करत आहात त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. एक असलो तरी लाखाची ताकद ठेवतो. छातीची चाळण कर पण पाठीची गाळण नाही उदाहणार. एवढी अवघड मोहीम आखलीत खरी पण खाचखळग्यांची जाणीव असावी. सो जाता जाता सिनेमाबद्दल ओव्हरऑल काय सांगाल आणि प्रेक्षकांना आव्हान कराल? प्रेक्षकांना मी एवढीच विनंती करेल, बाबांनो, इतके वर्ष आपण बोलत होतो मराठी सिनेमा साऊथची बरोबरी कधी करणार, मराठी सिनेमा बॉलिवूडची बरोबरी करणार. आम्ही बनवलाय, तुम्ही ट्रेलर पाहिलाय. 27 मेला महाराष्ट्रात सरसेनापती हंबीरराव रिलीज होतोय. घरातलं बारकी पोरं तर धिंगाणा घालणार आहेत घरात, कारण लहान मुलांना या सिनेमातून जे मिळणार आहे ना त्यांना इतिहास कळणार आहे, त्यांना प्रेरणा मिळणार आहे, आयुष्य जगावं कसं ते त्यांना कळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती हंबीररावांच्या नजरेतून कळणार आहे. त्यामुळं काही नका करू, तुम्ही फक्त सिनेमा थिएटरला जाऊन पहा. कारण का माहितीये का, 3 तरुण निर्मात्यांनी लय मोठं शिवधनुष्य उचललंय मराठी सिनेमा जगभर नेण्यासाठी. तुम्ही फक्त साथ द्या, सिनेमा थिएटरला जाऊन बघा. मी तुम्हाला शब्द देतो की हंबीरराव ज्या लेवलला गेलाय त्याच्या पुढं 2 पावलं जाईल. मराठी निर्मात्यांची तयारी आहे, दिग्दर्शकांकडे कसब आहे. आता फक्त प्रेक्षकांनी मराठी सिनेमाच्या मागे उभं राहायचंय की आपण राडा घातलाच. कॅमेरामॅन अशोक सोनावणेसह सायली कोलगेकर, झी मीडिया, मुंबई. जय भवानी. आज आपला भगवा मातीत नाही गनिमाच्या छातीत रोवायचा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे